आणि दुकानदार कुठे दिला का? अरे लय उशीर झालाय, जाऊ दे लवकर. मोठा पाण्याचा प्रश्न आहे मित्रा. तुझं काय आपलं बापाची कमाई लेक करतो भरपाई. अरे बरोबर आहे तुझं म्हणणं. बापाने एवढा पैसा कमवून ठेवलाय की पुढच्या 7 पिढ्या बसून खातील. कशाला कष्ट करायचे मग? नुसतं दौऱ्यावर साईस मित्राची आठवण आली येत ना वाटतं. अरे आठवण येते रे, पण तू तुझ्या कामात मी माझ्या कामात. बरं ते जाऊ दे सर्व. तुझं कसं चाललंय? आनंदात. मालकानं 200 रुपये पगार वाढवलाय. आईला फक्त 200 रुपये? अरे मला कांड्या फुकायला जातात तेवढे. बरं ते सोड, सकाळ सकाळ इकडे कुठे? सुमीकडे चाललोय. येतोयस का? लय मजा आहे तिच्यात. लगा बाया नशामध्ये काय नाही, जिंदगी बरबाद होईल तुझी. अरे मला लगीन कुठं करायचं तिच्या बरोबर? मला फक्त वापरून सोडून द्यायची तिला. माझं ऐक न ऐक, शेवटी तुझी इच्छा. बरं ते जाऊ दे. येतोयस का गोव्याला 10 दिवस? मस्त मजा करू. लय उशीर झालाय, येतो मी. तू जाऊन ये, दिवस तुझे आहेत लगा. बरं बरं. या सावकार, बऱ्याच दिवसांना आठवण आली वाटतं. आठवण तर येतेच ग, पण कामच अशी मिळतात की वेळच भेटत नाही. आता कुठे जायचं नाही ना? उद्याच दौरा आहे गोव्याला 10 दिवसाचा. मग दौरा चुकून यायचं होतं की, नाहीतरी तुला माझी परवाच नाही. अगं तुझा नवरा तुला असं टाकून गेला नसता तर आपल्या दोघांवर येळ आलीच नसती. आता असं झालंय बघ सुमन, तुझ्या बिगर दमच निघत नाही. मग ये आज रात्री मुक्कामी, रात घालू एकांतात. सगळं खरंय, पण सारखं सारखं तुझ्याकडे येणं म्हणजे मी डोळ्या येण्यासारखं आहे बघ. कोण साजूक आहे? सगळे एकाच माळ्याचे मनीच की. अगं आज ना उद्या तुझा नवरा येईलच की, मग माझं काय व्हायचं? यायचा असता तर कवा चालला असता, आणि आता माझा संसार पण होणार नाही. सुमन झालं तितकं बास झालं. आता येळ मिळेल तेव्हा यायचं. मी माझं सर्वस्व तुला अर्पण केले. कशाला मी तुला रोज रोज बोलवतीया? कधीतरी येत जा आणि रात एकांतात घालवायचं. सुमन मी पण तुला नाही विसरू शकत ग, पण माझ्या अशा वागण्याने माझे मित्र तुटायले. कोणता तुझा मित्र साजूक आहे? आण्या सोडून सगळे पिसाळलेल्या नजरेनच बघत असत. मी अनिल बद्दलच बोलतोय ग. तो एकमेव माझा चांगला मित्र आहे आणि तो मला समजावून सांगतो. त्यातल्या त्यात तुटलं तर काय म्हणतोय माझ्याबद्दल? काय नाही ग, माझ्याबद्दल त्याच्या मनात चांगलाच विचार आहे. हे सांगायला आलायच वाटतं. नाराज नकोस, तुझ्याशिवाय नाही जगू शकत. ये ना जवळ, खूप दिवसातून जवळ आलो. चल चावट पिझ्झा, ये संध्याकाळी. नाही जमणार, काम आहे थोडस. चल निघू का? काळजी घे. जा सावकार, पण लक्षात असू द्या, माझं घर कवा मी तुमच्यासाठी उघडं आहे. लगा सोन्या, कुत्र्याला खरकट बघून चाटलं वाटतं बघ. लगा हाणायचं नव्हतं का? कवा घरात शिरले ही कळतच नाही बघ. मी आधी शिरलो असतो. कशाला बघून चाटाय? नाही लागा कुत्रा हाणायला. काय बोलतोय काय कळ ना बघ मला. तू द्यायला ते विसरत आहे बघ तुला. तो माने भाई आलाय, लय दिवसांनी दिसलाय बघ. मी बघितलंय तुझ बघ. काय भावांनो, काय चाललंय? म्हणजे काय भाई, काय चाललंय? काय नाही, माझं ते भावांनो. तुमचं कसं? अजून काय चाललंय? बाकी सगळं मजेत ना? हो, नाही काय का नाही. भेटू संध्याकाळी. चल. हो. सोन्या नका सुनील लय शिक्षी दिसायला लागली. जसं हिच्या नवऱ्याने सोडलंय ना, तेव्हापासून हिचा टांगच पलटी झालाय. आणि हिच्या असल्या खराब वागण्याने सुद्धा आई बाप गेलेत बाहेर गावी निघून. चहा घ्या धनी. ठेवते तिथे. अनिल चहा घे रे. आलोच, थोडा माल शिल्लक काय लावायचा. राहू दे रे, चहा घ्या आधी.
होय रे अनिल, हा? तुझा आजोबा दिसलं नाहीत लय दिवस झाले. आईच्या गावाला गेल्यात, 8 दिवस झाले. आज येणार आहे ती. होय, बर बर. उद्या ये सकाळी लवकरच कामावर. आणि पैशाची गरज पडली तर घेऊन जात जा. बरं मालक. पाण्यात रखमा आवडला. हा आणते. ते घ्या बा. होय दशा, मोहनला बोलून आलोय आपल्या अनुभवाबद्दल. परवाच जायचं आहे म्हणतो. कशाबद्दल बोलताय आपण? कशाबद्दल काय, अनुभवाच्या लग्नाबद्दल. तुला माहित नाही होय? मोहन दादाची पोर एवढी मोठी झाली, लय दिवस झाले तिला बघून. चालतंय का बाबा, आमचं काय, आम्ही तुमच्या शब्दाच्या पलीकडे नाही. तुलाच विचार म्हणत होता. माझं काय, मग आता तयार आहे. तुम्ही म्हणला ना जातो सोनारच्या दुकानात, आणि आता आमचं सोनं तयार करू. अहो, नाताही बळकट होईल आणि येणं जाणंही वाढेल. थांबा जराशी, दमधरा. दमधरा काय, किती दिवस थांबतोय? मुकाटाने राजी होत. तुम्ही आग्रह करताय का बघा काय करताय? मोहन दादाची पोर माझ्या घरची सून म्हणून आली तर लय आनंद आहे. लई कामाची आहे बघ. लवकरात लवकर जाऊन शौचालयाच्या कामाचंही विचारून या. शौचालय लवकर बांधायला हवं. पैका नाही मंजूर झाला तरी बी काम चालू कर. पैका पाहिजे तू. बरोबर आहे बाबा, शौचालय बांधायची सर्व माझी जबाबदारी. मी माझ्या सुनेला असं उघड्यावर नाही पाठवणार. उद्या तयार शौचालय प्रत्येकाच्या दारात उभी करणार आहे ती. काळजी मिटली भावन. परवा दिवशी जाऊया आपण सर्वजण मग आरोग्यवाडीला, नाही का? बरोबर. मला सुट्टी नाही मिळणार. सुट्टी सध्याच्या बापाला द्यावी लागेल. तू फक्त मुकान राजी हो. बर बर आजोबा. अनिल, आम्ही कामाला जाऊन येतो. बरं बाबा. पूजा, उन्हात आणायचं काम करत बाहेर बसू नकोस. काळजी घे, जेवण कर. आता ग जणू जस काय परत येणारच नसल्यासारखे सांगायला लागली. अहो, नवीन हाय, आई बापाचं घर सोडून आली, धीर द्यावा लागतो. झालंय माझं, निघा चला बाहेर. हे काय, माझं बी ओळखले. चला. बरं अनुभव, मी पण गावठार फटका मारून येतो जरा. आत्या, माझी काळजी करू नका. मी व्यवस्थित राहीन, व्यवस्थित काम करेन. आणि याला काय माल मिळाला रे, असं वाटतं जणू स्वर्गातनं परीच आली आहे बघ. आलेले चाबरायला का, कुणालाच लागणार बोललं नाही त्यानं. नाही बोलवलं तीच बरं झालं, नाहीतर तिने मलाच पसंत केलं असतं की. लय भारी माल आहे. नाही देत जायचं रे तिला बघितलं शिवाय. आणायला का लय चांगला असं का वागायला त्याच्याबरोबर? ह्याला शिकार अजून मिळत आणि ह्याने आपचकून घातलाय बघ. आता शाप लागा, एक अमृत त्याला काय. हिच्या सोबत एक रात्र घालवणारच बघ मी. आम्हाला विसरून न ग. आजपर्यंत सगळ्याला मिळून खाल्लंय. नाही, आता ती फक्त माझी माझी. राहायला का सोन्या. ए, माझा शब्द म्हणजे शब्द काय. हे काय सोन्या बाबा, आता तर खुश. हा, कुठं चाललंय? आलो जरा गावातून फेरफटका. बरं बरं, लवकर या. घरात कोणीतरी वाट बघताय असं समजून. असं म्हणून त्यासारखं बोलू नकोस, नाहीतर कामावर पण जायचं म्हणणं. तसं काय बी करू नका. जाऊन या, त्यावर मी काम आवरून घेते. आल्यानंतर बोलत बसू. फक्त बोलायचंच, ते दुसरं आणि काय. जा, लय हुशार आहेसा. चल येतो मी. हो. का अनिल, काय लागा आम्हाला सोडून लग्न केलेस. राहायला का बोलू शकलो, मुलगी बघायच्या हिशोबाने गेलो होतो. योगायोगानं लग्न करून आले. आता कुठं निघालं, काम होतं गावात थोडं. चालूया.
एकच चाललं सोय. जाते वहिनीला बी घेऊन फिरायला. बघूया मिळाल्यावर. चला येतो. आम्ही बी निघतो. आम्ही बी निघतो. लगा आण्याला जाऊन 10 मिनिटं झालेत तरी सुद्धा बाहेरही नाही लागा. लगा जरा दम धर की. आली माझी अप्सरा बाहेर. लाल साडी काय शिक्षी दिसते रे. झालं का तुझं चालू? काय बोललो तुम्ही? लगानीच तोंडाने सुद्धा बोलू दे नाही. ती बघ सुमनकडे चालली. होय की लागा. पांड्या पट्टी बघ आता लय बघायला लागले. निजल्या वाटतं मावशी. सुमन म्हणावं. या की बसा. बर बर. बोला, कसं काय येणं केलं आज सुमनच्या घराकडं म्हणतीय? आलतो सहज फिरत फिरत. फिरत फिरत मी आधी हेच केलंय. नाही आण्याला बायको मात्र मस्त भेटल्या. तुझं काय म्हणणं आहे सांग. नाही सहज विचारलं. आणि आण्याला कोणी चुकीचं वागलेलं सुद्धा आवडत नाही. होय, माझं आणि मण्याचं भेटणं पण बघवत नाही त्याला. म्हणे दादा म्हणत होता माझं सुमनवर लय प्रेम आहे. आईच्या आईचे मग तर काय ग. पण आणि त्याच कान भरतोय आणि म्हणतोय सुमन संगत सुद्धा नको ठेवू. म्या सुमन हाय सुमन. नाही ना त्याचा संसार उद्ध्वस्त केला तर नावाची सुमन नाही. आम्हाला इसरू नका सुमन बाई. तिच्याच वासावर आलं होतं वाटतं. नाही माने दादा गेल्यापासून आम्हाला सुद्धा करमत नाही बघ. मला बी करमत नाही. बर येऊ का आता सुमनबाई? येत जा कधी पण सुमनबाईकडे फेरफटका मारायला. बर बर येत जाई ना. मी हाय तयार. कधी बी बोलू कुस्ती करायला. पाट्या तयारच असते. ए पहिलवान चला आता निघू. पूजा काय आम ग? होय आले घेऊन या. चल थोडा आराम करू. आरामाच्या बहाण्यानं काहीतरी कर. नाही आलीस तर उचलून नाही. चला जेवण करूया. वय पोरी जमतंय का तुला? होय आजोबा करमतंय. बाबा उद्यापासून जावं म्हणते कामावर. अरे काम तर आयुष्यभरच पडल्यात. 2-3 दिवस राहा अजून घरी. अरे जोपर्यंत पुरीचं मन लागत नाही ना तोपर्यंत राहा घरीच. तुम्ही सगळी जण माझी उगीच काळजी नका करू. माझा सगळा दिवस कामातच जातो आणि मला कुणाची आठवण बी येत नाही. अगं किती गोड जेवण बनवलं ग. पोरी तुझ्या हाताला लय चव आहे. वय वय पोरी अगं, खरंच लय गोड हातचं जेवण आहे. रात्री झाली आहे. चला आता आपण सकाळी लवकर उठायचं. बाबा मी जातो उद्या कामावर. चालतंय बघ. बरं मी पण जातोय महिनाभर बाहेर. बरं बरं आता चालतंय. आता रे असं का झालं? 12 किलो जायला ते फसलंय. काय करू मित्रांनो कसे दिस जायचे रे. मला काय भैया आली होती मार की. कसा मेळ बसणार रे. नाही जायची रे रात मला.
जीव तुटतोय माझा हा? मित्राचं. अरे परवा येईल की हिरी पाण्याला आता धरती का गणपतीशी. तुझ्या तर राहायला आणि तिचा हात म्हणताय तो एका बुक्कीतच 32 पाडी ना. तिच्या पावलाच्या जरी किशोर नजर टाकली ना डोळे काढीन डोळे. बर जाऊन दे उद्या भेटू व्हिडिओ. एक झलक सोन्यामध्ये. पूजा पोटभर जेवण करत जा. बरं अनुभा, एकमेकांची काळजी घ्या. येतो मी जाऊ. चल रखमा, वेळ लय झालाय आपल्याला. चल. आता काय झालंय? तुला सोडून कामाला जावत नाही. छान आहे, जावा कामाला. अगं कामाला तर जायचंच आहे. अरे मला बी घरातली काम करायची आहे ती. करशील तू काम करायला. अयो आत्या आली, हात काढा. किती भीत राहायचा. कळलं ते तुला भेट आहे. चल येतो. हो हो. अरे लगेच आलास. 2-4 दिवस राहायची होती. कधी ना कधी कामावर यायचंच आहे ना मला. कशी आहे आमची सुनबाई? मालकाने पाहिजे आहे, तुम्हाला सांगितलं नाही काय? त्यांनी तर सांगितलं, पण मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. नाव पूजा, दिसायला सुंदर, मनाने चांगली आहे. बरं, काकूला तेवढीच थोडीशी मदत. होय. काय चाललंय? झाली का कामं? वय झाली की फक्त धुणं राहिलंय. पाणी केव्हा आणणार? पाणी या गिरीतूनच काढताय का? होय. पण कसं काढताय बरं पाणी ओढून? आजपर्यंत सोन्या पाणी काढून देत होता, म्हणून अडचण नाही आली. वय सोने पण हिरो हाय हिरो. वय. चल, मी बी पाणी भरते. बरं बरं. ए पंड्या, पाणी बी की काढून. मी काढून देतो. अगं दे की भांडी. नग माझी नसते पाणी. आणा वहिनी, नाहीच काढायचं पाणी. अगं दे की काढून. नको. ए झालं का तुमचा? उतरा खाली. अहो दिलकी सोन्या काढून. ए माकडा उतर खाली. सांगितलेलं कळतं का नाही? शिर्डीच्या तोंडाला फाटा नाही आला म्हणून पाय वर करून खाऊ नये. ए उघडा उतर खाली. म्या अरुंद गावची पूजा आहे पूजा. कोणाच्या जीवावर ही संपून राहणार नाही. लगा पांड्या, तुला माकडा आणि सोन्याला घुमडा मागाय. बापरे बाप. लगा गपस की जगभर काय मिटलं. तर आता बघ शब्दाची सुरुवात आहे. असे सण करावंच लागतं. हाती आली ना नाही सोडणार बघ तिला. काय आबा झालं का नाही? चाललंय 2-3 रोपं राहिलेत. तासाभरात होते. मावशी जरा आराम करा. अंगाव नाही दिलं काम. होय मालक. बरं आबा, डोमगावला बी काम आहे. झाडं लावायची होती. कोण आहे डोमगावला? मित्रच आहे आपला. आत्ताच फोन येऊन गेला त्याचा. करत असाल तर उद्याच हालावं लागेल इथलं. होय ग, काय करायचं? अहो जाऊ की. मुक्कामी 2 महिन्याचं काम आहे बघा. चालतंय की येतो आम्ही. अनुभवाला विचारावं लागेल. बर बर सांगा मला. चला येतो. बर बर.
काय करतेस पूजा? या की गरज काम संपून पडले होते. लय धाडशी आहेस. गड्यावानी विहिरीवर चढून पाणी काढलंस. आजपर्यंत जे तुम्हाला जमत होतं ते तुम्ही केलं नाही. सारं शे त्या माकडांना दिलं. बरं हाय, इतका विचार केला नाही, त्यांना धडा शिकवला. नाहीतरी सगळे पुरुष सारखेच असतात. पायातलं मजबूत असेल तर काय करतात अशी घुरडाट कुत्री. दरारच निर्माण झाला पाहिजे. खरं हाय तुझं. चल निघते मी. दार रिकामच ठेवून आलीये. येऊ द्या काम संपल्यावर. हा? बरोबर. अनिल विक्रीचं दूध संपलंय, ते यायला वेळ लागेल. तुला घेऊन यावं लागेल. तर मी साहित्य लावून घेते. तुमच्या हाताला नाही यायचं. अलकावहिनी पडल्या वाटतं. होय ग, स्टुलावरून पाय घसरला. आता काय सदाभाऊ नाही म्हटल्यानंतर पडणारच की. कामाचं बोल. सामान उधार पाहिजे होतं. बाहेर गेल्यात, येतील थोड्या वेळाने. ये पुन्हा. मी दूध घेऊन येतो. हा बरोबर, ये लोक. पूजा, जेवणाचं काय केलंय का करू मी? जेवण तयार केलंय. यांचीच वाट बघत होते. अगं आपण जाऊन त्याला बघून येऊ आणि ते सदाशिवरावांकडून आपल्या कामाचे पैसे आणायचे ते पण घेऊन येऊ की. चला, तर कामाचं पण विचारून येऊ. होय होय चल. आता लवकर या. अगं अशी गेली ना अशी आली बघ. कोण आहे रे तिकडं? हिला वटणीवर आणलं ना नावाचं सोन्यानं. ए बांड्या कर टॉर्च चालू. चल तुझ्या अशा वागण्यामुळे कधी जायला जातोय काय माहिती. येईल का का अशी लगा टॉर्च चालू नाही. सील संपल्यात वाटते. लगा टॉर्च कोण चालू करणार. लका बंद आहे होय. लय बारीक लक्ष रे तुझं तिच्यावर. लगा आली आहे ती. येऊन दे की काय करते बघू. ए टुकरा, तुला लय माज आलाय काय रे? टार्च दाखवतेस? नाही हो, बॅटरी चालू आहे कधी बघत होतो. तुझ्या घराकडे झक मारायची. आमच्या घरावर कशाला मारताय? नीट बोलायचं बर का. चुकून उजेड पाडलाय. तुझ्यासारख्याला काय नीट बोलायचंय तवा? गप आहे म्हणून काय बी बोलायचं नाही बरं का. अरे आपल्या आया बहिणीला जसं समजतंय ना तसं समजावं इतर स्त्रियांना. लय टमाटमा करायला लागली. दाखव रे लिंगा. ए अस्वल मानी तोंडाच्या हिंगा कोणाला दाखवतेस? याद राख. ए सोन्या बस. दादा यार लाज वाटते मला तुमची. माफ कर म्हणे दादा. चुकी झाली. चुकी नाही, परत असं वागलास तांगडा तोडून हातात देईन. माफ कर म्हणे दादा, चुकून झालं. मागच्या टाइमला तुला गावच्या मॅटर मधनं वाचवलाय. जाऊ दे म्हणे दादा, पुढे असं नाही होणार. आयुष्यात तुमच्यासारखी धाडशी बाई पाहिली नाही. धन्यवाद. तुमच्यामुळं आज यांची चांगलीच खूड मोडली. खरंच तो विचार आहे तुमचा. यांनी तुम्हाला जो त्रास दिला त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुमची. बरं बरं ठीक आहे, जाते मी. पांड्या तू काम येतं दोघं हे का. ब्युटिफुल. कोण आहे रे सौंदर्यवती? माझ्या आणि ती बायको आहे. काय सांगतो? आण्याचं लग्न झालं? होय झालंय. दोघाचा बी स्वभाव एकसारखाच आहे. मस्त. या बा, काय म्हणताय? बसा. आलो होतो, पैशाची गरज होती, बाजार बी न्यायचा होता. आणि ते कामाचं पण विचारायचं होतं. बाजार सांगा का? अनुभव कुठे आहे? येईल. दूध संपलं होतं त्यासाठी आणाय गेलाय. आणि कामाचं उद्या सकाळीच उरकून जावा तेवढे. बरोबर. बाजारीत उधारीत मांडायचं. उधारीत मांड. आणि हे घ्या 2 दिवसाचे पैसे. उद्या सकाळी जाण्याचा गाडी खर्च. आणि आम्ही पण निघतो. सुनबाई वाट बघत असेल घरी. बरं बरं. आणि आला की त्याला पण पाठवून देतो. बरं बरं चालतं.
या सावकार. प्रवास कसा झाला मग? प्रवास मस्त. तुझं कसं चाललंय चावड? माझंही मस्त, फक्त तो नसल्याची खंत. सुमन, आपण जे करतोय ते चुकीचं आहे असं मला वाटतं. अरे सावकार, मग माझं कसं होणार? मी आणि तुझा संसार परत बसवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो यशस्वी होणारच, त्यात काय वादच नाही. पण आता माझं कसं होणार? माझं मन नाही रमायचं संसारात. तो बघ, तो देवगुणी माणूस, त्याला पण देवगुणी बायको मिळाली आणि त्याचे विचार पण साफ आहेत. तिच्यात काय बघितलं जे माझ्यात नाही? मनातून वाईट विचार काढून टाक. तिच्या बोलण्याने माझे डोळे उघडलेत आज. तिच्या मनात खरंच प्रबोधन करण्याची इच्छा आहे. नवीन हाय, जेव्हा रमल ना तेव्हा तुला समजल. मी नाही समजलो. समजदार असून ना समज होऊ नको, जशी तुझी इच्छा. ठीक आहे, नाही जमणार मला तुझ्याकडे परत यायला, पण येत जाईल अधून मधून. चल निघतो, चल रे. अनुबा, उद्या आम्ही कामासाठी बाहेर गावी चाललो, तर पोरीची काळजी घे बरं का. आणि घरी लवकर येत जा. भांडण तंटा करू नका आणि एका जीवानं राहा. वय आत्या. आणि घरातली वाद घरातच मिटवा, एकामेकांना विश्वासात घे. हा, कुठे चाललाय? सदाशिवरावांच्या मित्राच्या गावी काम आहे, तर तिकडे चाललंय. बरं बाबा, या गोष्टीची तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्ही तुमची काळजी घ्या. वय आत्या, आमची काळजी नका करू. रखमा, लय दमलोय आता, जरा हातरून करते की. आतरून टाकले, जावा पडा. दिवसभर करमत नाही, लवकर येत जावा घरी. उद्यापासून नाही होणार उशीर. बरं झालं, शब्द दिलाय. तुझ्यावर असं दिवस रात्र बोलायला असं वाटतं. मग बोलत बसावं. असं होय. पांड्या म्हणे लय साजूक असले का आपल्याला शिकवायला लागलाय रे. अशी कोणती जादू केली रे? सारं ते आम्ही बायकोच्या बाजूला बोलायला लागलाय. अरे आमच्या चिकल पॅकने आधी त्याला आपला गाण्याचा विचार कर म्हणावं. आई काय माणसाला सगळं घेतलं वाटतं. तुमच्या दोघांची आई कुठं बी जाऊन दे बघ, दिस माझं आलंच माझं. कसं काय सोन्या? होय, दिवस तुझं झाला सोन्या. माझ्यानं सुमित असलेलं मॅटर संपवलंय. माझ्यासमोर भांडणं झाली का दोघांची, आणि त्या गोष्टीचा मी सबूत आहे. आई काय वकिला संगत गेल्याकडे सांगू नकस. कळलं असं सांग मला. तुझे तर आहे. अरे मी आणि मान्या त्या रात्री सुमीच्या घरी गेलो होतो, त्यावेळी समज तोडलं मान्यानं. संपलंय. आपण बी आता सुमीच्या शब्दाला हाल द्यायचं, आण्याचा आणि पूजेचा संसार उद्ध्वस्त करायचा. इकडं पूजाचं आणि मान्याचं लपड लय फेवरेट चालय असं दाखवून द्यायचं. मग काय तोंडवर करून बोलतीये पूजा, आणि तिकडं आपण आण्याला कुचक बोलून मान्याचा आणि पूजेचा मॅटर चाललाय असं दाखवून द्यायचं. आणि परत मी सुमन संग भिडायचं. वा, काय प्लॅन आहे, आवडलं आपल्याला. पुरी काळजी घे, आणि या पुरीची काळजी घे. बरं आत्या. अनुबा, लवकर घरी येत जा बाबा. बरं बाबा. आई बाबा, तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आणि या लवकर, आम्ही वाट बघतोय. चला. चला, येतो आम्ही. बरं आत्या. या की बसा. झाली का काम? हो, तुझी? माझी बी झाली. रात्री काय झालं ग? रात्री माझं आणि सोन्या व त्यांच्या मित्रांचं भांडण झालं. मग काय झालं?
मग काय, माझ्या विचाराचा एक मुलगा आला, त्यानं सहाऱ्याने समज दिली. त्याचे विचार माझ्या नवऱ्यासारखं चांगलं होतं. ह्या पुरुषांची जातच अशी की देखणी बाई दिसली की चालू केली हिरोगिरी. होय, पण त्यांच्या बोलण्यात मग तसं वाटत नव्हतं. अगं तसा नसता तर त्यांनी माझा संसार उद्ध्वस्त केला नसता. त्याचं नाव मने हाय आणि आमच्या लफड्याला तुझा नवरा सहकार्य करत होता. माझा नवरा असं वागूच शकत नाही, शक्यच नाही. अगं आता लग्न झालंय म्हणून लय साजूक वागतोय. त्या दुकानदारनी संग लफडं हाय. विचार तुझ्या नवऱ्याला परवा दिवशी काय चाललं होतं ते. हे शक्यच नाही. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. विश्वास आजच्या जगात कुठे राहिलाय ग? समधी वासनीच्या हारी गेल्यात. मी माझ्या डोळ्यांनी पाहिल आणि कानाने ऐकन, तेव्हाच खरं वाटेल. तुम्ही जावा. जाते मी, पण लय विश्वास ठेवू नगस. याच्या पाठीमाग काहीतरी असावं, कारण स्त्री आपल्या लफडं जगासमोर मांडू शकत नाही आणि स्त्री आपल्या नवऱ्याला व्यभिचाराविषयी बोलू शकत नाही. काय करते सुमन? काय करतीस म्हणजे र? तुला दिसत नाही का? काय झालं खरंच माहित नाही. दिला ना तुमच्या मित्रानं दाबा. सारं उघडून दाखव की. ए पांड्या, काय बोलतोयस? लाज की जरा. ए चाबऱ्या, काय बोलतोयस र? माफ कर, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला असं म्हणायचं होतं की सारं फोडून सांग. काय झालं कुणास ठाऊक. ते डुक्कर का माझ्यापासून लांब चाललंय. मला वाटतं तो पूजेच्या नादाला लागलाय बघ. मला पण तसंच वाटू लागलंय. बरोबर आहे तुझं सुमन. मला ना असं नाही तसं तुला सोडलंय आणि पूजा बी आणायला भाव देत नाही. मग टाक्या वाट लावून मग. असं जर झालं ना तर मग माझं सारं फिटलं म्हणूनच समजा. पिटलं कुठे पिटलं मला तर दिसून. तू फिटायचंच बघ, गाठ मारायचा प्रयत्न करू नकोस. आईला बोलवायला काय झालं? नाही म्हणलं गुलाबाकडे बघण्यात काटे आमच्या अंगावर पडल्याचा भात झाला. आता मला सगळं समजलंय. नियतिमत्ता साफ ठेवा, लय बेकार पश्चाताप होईल. आमची नीतिमत्ता आहे साथ. जुनं तेच सोनं हे माणसानं विसरू नये. नीट बोलायचं मला समजल्यासारखं, तर एका गुच्छित बारगड्या पोढीन. मने सावकार, सगळं समजलंय आम्हाला तिच्याकडून. अशक्य ते, असं होणारच नाही. अशक्य आहे तर दे की विषय सोडून. साफ खोट आहे. मी वेळ आल्या विचारीनच. आता आम्ही अनिलचे कान भराय चालू करणार. म्हणजे संसार तुटला. म्हणे दादा बघ लय लकी. नवीन पाखरू गळायला लागले त्याच्या. मला बी बातमी उडत उडत समजल्या. खरं तर हाय बाबा म्हणायचं. बायका भरपूर आहे त्याच्याकडे. काय बी करू शकतो बाबा त्यो. ए अनिल, काय चाललंय भाऊ? काय नाही, आलोय कामावरनं, घरी चाललोय. अरे म्हणे दादा आलाय, तुला विचारत होता. होय का? बरं बरं, येतो मी. आता बघ थोडीशी आग लागली. माझी इन्सल्ट करते काय? आता स्वतःचा संसार स्वतःच उद्ध्वस्त करून घेणार बघ. लागा लय चापरा आहे. काय मिळालं रे तुला? मिळालं तर काय नाही, पण नांग जिरवलं ना ह्यातच समाधान आहे. एकच झलक सोन्या मालक. होय, आणि तुला करमते काय? मला बी नाही करणं, पण ती शेजारची सुमन आहे ना, तिच्याशी गप्पा मारत बसते. दिस कधी जातो समजत नाही. काय तू तिच्या बरोबर बोलू लागलीस? जास्त नको बोलूस. का बघ असं बोलताय? काय नाही. तुम्हाला विचारू काही? विचार घे. राहू द्या, पुन्हा कवा तर. काय विचारायचं होतं विचार. एवढं मनावर लागण्यासारखं काही नाही. लपवल्यामुळं आपल्या दोघांनाही त्रास होईल. काय विचारायचं होतं विचार. काय नाही, तुम्ही जावा कामाला.
राण्या किती आवाज होती दिसणं झालायस बोलणं झालायस. अरे काय सांगावं बरं लय दिवसाने गाठ झाली. अरे मी तर पडिकच आहे इथं. तुझं लग्न झाल्यापासून तू बी दिसत नाहीस. अरे ते जरा दुकानात कामं जास्त असतात रे. लग्न केलंस आम्हाला बोलवलं पण नाही. काय पण बोल बायको मात्र झकास भेटली बरं का तुला. धन्यवाद मित्र. तुझ्या स्वभावाची आहे. कुणाचं एक नाही ना कुणाचं काय नाही नुसतं कामात व्यस्त असतं. खरं आहे म्हणून तो सुकानं 2 घास खाते. बरं चल खूप वेळ झालाय येतो. चल. राण्या विमल दे रे. किती रे? हे की पोत भरून. पोत भरून गावात सगळ्यांना वाटतो काय. ठीक आहे आणि इकडे पैसे दे की. आता कुठे जायचं रे? साडीच्या दुकानात जायचं ना कुठे. रावाने एक नंबर साडी देते लागा. अरे ताडी झाडाचीच माल 1 नंबर ठेवता येतो. आणि मी तो काय ताडी पेला. काय बोलतोय कधी आलोय काय. अनिल दोस्त आहे म्हणून सांगतो या लागा राग मानू नको. अरे तुझी बायको म्हणजे आमच्या ताईसारखी सुमीच्या घरात असते या आणि तुझा होता दोस्त मने भीतीतच असतो या. भावा आपल्याला कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त असलेलं बघत नाही बघ. म्हणून सांगतोय जरा ताईला आवड नाहीतर तुझ्या संसाराचा घात होईल बघ. हा ए चला लवकर नाहीतर कोरा माल संपवायचा आणि पाणी मिक्स पावडर प्यायला लागायची आपल्याला. चला चला चला. आणि तू आला तर ना खर्च आपला राहील ना सगळा. बरं बरं चल येतो. चल ए रावण्या आणखी गोब्या आज आपला मित्र पण आला. ठीक आहे गोब्या पैशाचं काय. पैशाचं काय म्हणजे पुरगी काय पैशामध्ये रे. ए बुरट्या कधी पैसे दिले नाही रे तुला. दिलेस कधी रे तू बुडवायला. राहू द्या भांडण नको. मस्त आहे रे ताडी. राण्या तू बी प्यायला लागला सोय. यात नवीन काय रे रावण्या. नग पिऊस यात काय नाही. त्याच्यामुळे अनेकाचा संसार उद्ध्वस्त झाले भावा. अन्न पिणाऱ्याचे गाबा झाले वे. ए रावण्या हे काय दिसतंय का. होय गोबे आहे. तुझ्या डोक्यात जर घातलं ना तर खपल्या खपल्या होती ना. चल निघित ना. बरं बरं अजून एक घेऊन येईल पण चल घेत ना. अजून एक गोब्या घेऊन ये चल. ए पांड्या बर ना अनिल भाऊचा पॅक भरतोय की. हे घ्या बर ना. भावांना बोल. आज तुम्ही माझे डोळे उघडले आहे. माझा संसार वाचवलाय तुम्ही. आणि ह्या सर्व बायका फालतूच असत तरी. लगा त्या छपऱ्या बाई बरोबर पूजी का पाहतीय. ए पांड्या अरे माझ्या बायकोला पूजी म्हणतो होय. तो तिला बहीण मानतोय म्हणून पूजी म्हणलं म्हणून काय झालं. आमच्यात गोड लावा सोन्या दादा एवढंच राहिलं होतं ऐकायचं. ओके सॉरी पांड्या. लय झाली मला. रात बी लय झाली. घराकडे बी जायचं आहे. अरे अनिल घे अजून पण तुझ्या बायकोने असं वागायला नको होतं बघ. अरे ताई एक नाही ना हाय पण त्या मनाला समजाय पाहिजे होतं ना. जीवलग मित्रानंच घात केला. देवा अशी परदेशी मित्र कोणाला देऊ नको. दोस्ताच्या बायको सोबत दोस्तीच्या आईला. आम्ही समजू शकतो रे आण्या. आता लय झाली परत आपापलं घर पण काढायचं नाही आपल्याला. चला तुम्ही वा पुढे मी येतो मागणं. बरोबर आहे आणि
ताई म्हणायची एवढं पाचते होय भाऊजीला. तू म्हणली तसं आम्ही आणायला पिचवलंय बघ. तू आण्याला फितवलं सोन्या, आता मी मण्याला फितवते आणि आण्याच्या घरला पाठवते, म्हणजे आग आपोआप लागल. तुम्ही आग लागली ना पण ते केलं वाचायचं काम चोख कर. ए गोळ्या, तुम्ही इकडे कुठे? इथं तुम्ही. लागा लय झाले आम्हाला. मी काय घरी येऊ शकणार नाही. मी आधीच झोपतो. सुमन, झोपायला तुझ्या घरात, नाहीतर घुसायचा दुसऱ्याच्याच घरात बघ. झोपू दे की, मला काय बी फरक पडत नाही. आज हाणणार तिला. अयो, काय म्हणतोय बंड्या? तसं नाही सुमे, आणि पूजीला हाणणार म्हणतोय. कायम तुमचे विचार घाणेरडे. माहिती आहे आम्हाला. चल सुमन, सांभाळ ह्याला. जा आतल्या घरात जाऊन झोप, नाहीतर मने येई ना. चला जातो मी. बरं बरं. आज लवकर घरी आलं. दारू पिऊन आलात की काय? लवकर म्हणजे कोण येणार होतं काय? कोण येणार आहे? तोंड सांभाळून बोला. मला सर्व माहिती झाली. तू काय दिवे लावलेस ती. काय माहिती झालं या? सांगा तर खरं. ती बाई वागते खराब आणि तू तिच्या बरोबर बोलतेस. कळमत नव्हतं म्हणून बोलतीय आणि बाई बाई सोबतच बघ गप्पा मारतीये ना. तुझे सोबाड फोडीन. तुम्हाला म्हणायचं काय आहे? चिची चिची मैत्रीण घाल, तिला मोकळं सारे रान. तू त्या बाई बरोबर बोलतेस. शेवटी ती तुमच्या दिलदार मंत्राचीच आयटम आहे ना वा. तू ही पटवतीस आयटम. तोंड सांभाळून बोला बरं का. रे अन्या, काय झालंय तुला? हसते? नाव घेतलं आणि बंद हाजीर. ह्यो योगा योग की भोगा भोग? अरे काय बोलतोस कळतंय का तुला? नीट बोल जरा, मित्र आहे तुझा. दारू पिऊन आलास? मित्र होताच, आता नाही. तरी तरी मला संशय होताच. आता दोघेही माझ्या समक्ष. अन्या, तोंडावर काय बोलतोस कळतंय का? आमचं तसं काय बी नाही. मी तर काय बोललोच नाही आणि उत्तर तुझ्याकडनं आलंय. मित्र मित्र म्हणून मित्राचाच घात केलास. हीच का तुझी सांगत? निघ निघ माझ्या घरातून. अरे पण हे कुत्र्या, निघ म्हणलं ना, निघ. ठीक आहे, जातो मी. उद्या सकाळी येतो याचा फैसला करायला. आता तू नशेत आहेस. उद्या परत येणार काहीला भेटायला. नीट बोल बर का. मी तशी नाही आणि वागणार सुद्धा नाही. तुझ्यापेक्षा ती सुमी बरी उघड उघड करते. तू माझ्या पाठीमागे इलू इलू गुलू गुलू. अरे तू तरी कुठे धुतल्या तांदळासारखा आहेस. घाणेरड्या बुद्धीचा निर्लज्ज. तुझ्या आईला मला शिवी देतोस? निघ निघ माझ्या घरातून, निघ. अरे कोण थांबायला तुझ्या असल्या संशयित बुद्धीच्या माणसाजवळ? निघ. अरे देवा, काय चुकलं माझं. इतकं चांगलं वागलं तरी बी माझ्या चांगुलपणाला कलंक लागला.
माझा जगून काय बी उपयोग नाही. माझ्या बरोबर माझ्या आई बाबाचं नाव मला खराब होऊ द्यायचं नाही. इतका चांगला वागलो तेव्हा माझा घात माझ्या मित्रांनी केला आणि सुखादुःखात तिनं साथ देण्याचं स्वप्न दाखवलं. तिनंच अविश्वासाचा सुर खुपसला.